इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने नुकत्याच एका विषयावरती मतदान घेतलं, ज्यात सर्व 100 सदस्यांनी एकत्रितपणे येऊन एका खेळाचं अस्तित्व वाचवायचा प्रयत्न केला आहे, ज्याचं खूप कौतुक होतं आहे. तुम्ही विचाराल, मतदान कशासाठी आणि तो कुठला खेळ आणि आपण का खुश होतोय? बॉक्सिंगला ऑलिम्पिकमध्ये ठेवायचं की नाही याच्यावर गेली 2-3 वर्षांपासून खूप वाद होत आहेत. त्यामुळे IOCने एका त्यांच्या मीटिंगमध्ये ठरवलं की याच्यावर मतदान घ्यायचं. आणि विशेष म्हणजे जे 100 सदस्य आहेत त्यांनी एकमताने हा निर्णय दिला, मतदान केलं की हो, बॉक्सिंग हवा. सर्वात जुना गेम आहे हा, मॉडर्न ऑलिम्पिकमध्ये पहिल्या ऑलिम्पिकपासून आहे, त्यामुळे आगामी ऑलिम्पिकमध्ये सुद्धा बॉक्सिंग हवाच. आणि या निर्णयाचं खूप स्वागत होते, क्रीडाप्रेमी खूप खुश आहेत. आता भारतीयांनी याच्यासाठी का आनंद साजरा करावा? तर आपला गौरवशाली इतिहास आठवतोय ना. चला एक झलक टाकू. 2008चं बीजिंग ऑलिम्पिक, ज्याच्यात विजेंदर सिंगचा जो पंच, ज्याने बॉक्सिंगमधलं पहिलं ब्रॉन्झ मेडल मिळालं. त्यानंतर 2012 मेरी कॉम, तिलासुद्धा ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं लंडन ऑलिम्पिकमध्ये. आणि कोरोनानंतर लवलीना बोर्गोहेनने 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुद्धा ब्रॉन्झ मेडल मिळवलं होतं. अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करतात बॉक्सिंगमध्ये. त्यामुळे या निर्णयाचं आपण सगळ्यांनी स्वागत करूया. आणि जे खेळाडू त्या देशातले ऑलिम्पिकसाठी आता पात्र होण्यासाठी तयारी करत आहेत बॉक्सिंगमध्ये, त्यांनासुद्धा शुभेच्छा देऊया.